लेट येऊ नका आणि समजून जावा तुम्ही. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही? आय होप तुझे बरे असतील. आणि हे बघा, इथं झोपली आराध्या मस्तपैकीने. झोपून उठली आहे ती, है ना आरू? हा बोलते, हाय बोल. हॅलो गाईज बोल. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग बोल. बघा, नाटक करते झोपायच्या. सोनू, ए सोनू, आता मूड नाही आहे ना? नाही मूड आराध्या. तर गाईज बघा, माझे मिस्टर झालेत बाहेर आणि आज शनिवार आहे. त्यांना आजच टाईम भेटतो शनिवारचं बाहेर जायला. चांगलंच बोलते ना मी, का वाईट बोलते? बघते इतकं रागत. मग बाकी दिवस तुम्ही असता ऑफिसमध्ये बिझी असता, तुम्हाला टाईम भेटत नाही कुठे जायला कुठे यायला. माझ शनिवार आहे, माझं जावं बाहेर मस्त वगैरे आणि लवकर घरी या. लेट येऊ नका आणि समजून जावा तुम्ही, समजलं का? हा, मी घाबरलो. ओके ओके मॅडम. लवकर घरी यायचं. हां, असं नवरा पाहिजे मला. गावरले पण मी बघितले कॅमेऱ्यामधून. जास्त ॲक्टिंग करू नका. आणि याला ना कॅरम खेळायला खूप शॉक आहे. आता आलं खेळून दिवसभर कॅरम क्लब हाऊसमधून आणि आता चाललेत बाहेर परत. आणि लवकर या, 11च्या पहिलं लवकर घरी यायचं, ठीक आहे? आणि खायला असं घेऊन नका येऊ आईस्क्रीम वगैरे. असंच पडले पहिलेचे आईस्क्रीम वगैरे. काय आहे का आईस्क्रीम? दे जरा मला थोडं. किती आईस्क्रीम पडलेत खायला, दे मला. फक्त तुम्हीच खावा. दे मम्मा. हॅलो 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 हॅलो. आणि आदित्य आहे, तो आतमध्ये आहे. तो एवढा लाजतो ना, जसं मी कॅमेरा ऑन केलं ना, ब्लॉगिंग स्टार्ट केलं ना मी, आदित्य पळून जातो. तर आता मी जेवण बनवते. रात्री वाजलेत 8, रात्रीचे 8 वाजलेत आणि मी ब्लॉगिंग स्टार्ट केले. आणि दाखवा आईस्क्रीम. हे बघा, आईस्क्रीम घेऊन चालली पप्पासाठी. इतके आईस्क्रीम पडलेत ना, इतकी थंडी आहे आणि इतका आम्हाला आजार आहे मला तर मेन. तरी त्यांना आईस्क्रीम खायचं आहे आणि घरी रोज डेली आईस्क्रीम जेवल्यानंतर आम्ही खातो. म्हणजे मी नाही, पहिला खायची मी, आता नाही खात. आता जर घसा माझा बरं वाटतं, थोडं मला बोलायला जमते आणि एक डोकादुखी पण राहिलं थोडं माझं. आणि मला चष्मा लागला आहे. मी विचार पण गेली होती की मला चष्मा लागेल करून. तर अजून मी ते चष्मा काय आणलं नाही आहे, बनून मला भेटला नाही आहे. मंडेपर्यंत येईल चष्मा तो. मग तुम्हाला नक्की दाखवेल मी कशी दिसते चष्मा घातल्यावर. बोलताय दाखवा. हा, मग त्यात काजू बदाम वगैरे आहे ना, जास्त दिवस नाही आणते. आपलं तुम्ही फ्रीजर पुरं पॅक आहे. आपलं वरून हे आहे ना, खराब झालं आहे ना मग ते झाकण त्याचं फ्रीजचं. म्हणून बोलतो लवकर नवीन फ्रीज घ्या, डबल डोअरवाली. एक मोठी आहे ना अरण्या, काय बोलते? बरोबर आहे ना, एक मोठी फ्रीज घ्या डबल डोअरवाली. हिच्या अंगात तर जीव बिलकुल पण नाही आहे, अजिबात जीव नाही. हा, मग ते काजू बदाम पिस्तात त्यात खावा असं चमच्याने. हे बघा आमचे पिल्लू झोपलाय कसा. अले बापले, अले बापले. सोनू, आज काय उठायचं नाही आहे? हा, उठणार नाही आज? इथं हवा लागते ना मस्त गार एकदम. आणि हे बघा आमच्या फिश टँक. फिश आणले आम्ही लोकांनी. बघा, काय नाव आहे फिशचं? ललिता पवार. मच्छीचं नाव काय विचारलं तुम्हाला मी? ॲक्टरचं पवार बोला ना. मग ललिता कोण? यात ललिता कोण आहे? पण एकच ललिता पवार आहे ना, याच्यात 4 आहेत. हा, मच्छीचं नाव काय सांगा ना. ललिता पवार बोलता तुम्ही. बघा गाईज, विचार तेवढं प्रेमाने सांगत नाहीये. तुम्हीच सांगा मला कमेंट करून काय नाव आहे. मला वाटतं हे ना, हे ब्लॅक कलरचं टायगर काहीतरी नाव असेल. मी नव्हते. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. हां, आम्ही फिश लवर आहे. फिश लवर, मच्छी लवर आहे आम्ही मच्छी पाळतो घरामध्ये. असे खेळतात बघा मस्तपैकी. त्यांना वाटतं मी जेवण द्यायला आली आहे म्हणून. जशी आम्ही इथं आलो ना, त्यांना माहिती पडतं ही आली जेवण द्यायला. हे बघा, हे बघा, लगेच वर जाते बघा.
हे बघा, सांगा मला कमेंट करून की काय नाव आहे मच्छींचं. चमच्याने खावा ना ते. वा वा वा, काय पद्धत आहे खाय तुमची बापरे. चला, पहिला चहा पिलात, आता आईस्क्रीम खाते, आता बाहेर जाणार. का हो, तुम्ही चहा पित नाही दुधाची ना, तुम्हाला ब्लॅक टी लागते. आमच्या घरात स्वयं ब्लॅक टी पितो. चला शोनू, लय टेन्शन झालं तुम्हाला. कसलं टेन्शन झालं, जेवण बनवायचं आहे. लय टेन्शन झालं हो पोरीला, बघा माझ्या लय टेन्शन झालं. काय करू मी, मला कोण विचारत नाही आहे. आता उठून काय करू मी, कुठली मस्ती करू. बघा गाईस, हे तांदूळ आणले दावत रोजाना बासमती राईस. हे मी ऑनलाईन मागवले. माझ्याकडे आहे तांदूळ खूप भरपूर, तरी पण आम्ही हे ट्राय करणार आहे आज मी हे ट्राय करणार आहे दावतचं. कधी ट्राय नाही केलं आहे. आणि इथं बघा कांदे वगैरे कापून ठेवलेत, फक्त कापायचे, चिरायचं दिलं. आणि हे लसूण मागवलं, सर्व ऑनलाईन मागवलं आहे मी. आज मला बाहेर जायला खूप कंटाळा आले म्हणून मी सर्व ऑनलाईन मागवले. कांदा वगैरे सर्व, चिकन सर्व ऑनलाईन मागवलं आहे मी. हे बघा, हे चिकन मी मागवलं 1 kg ऑनलाईनच मागवलं आहे सर्व. हेला तुम्ही खाता का नाही मला माहिती नाही. हे कलेजी आहे, कोंबडीची कलेजी. हे सुक्का करणार आहे आणि ह्याची बिर्याणी करणार, फ्लाव करणार आहे. सॉरी, सारखी बिर्याणीच निघते तोंडातनं. आणि हे राईस, तेच दावत बासमती राईस मी घातलं आहे भिजत. चला लवकर पटकन बनवून घेते मी. आज खूप कंटाळा आला होता बाहेर जायला मला, म्हणून सर्व जेवढं काय सामान आहे ना, कांदा, टमाटर, लसूण, अद्रक, जेवढं घरातलं सामान सर्व ऑनलाईन मागवलं. चिकन विकन सर्व काही ऑनलाईन मागवलं. तर मी आज बाहेर गेली नाही, कारण की थोडी तब्येत तर माझी डाऊन वाटते ना, हेडेक वगैरे होते, म्हणून बाहेर नाही गेली. मी सर्व ऑनलाईन मागवले. तर गाईस, मी कांदा कापते. बघा, चालू आहे ब्लॉग स्टार्ट केले होते. मम्मी 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 काय पाहिजे, आईस्क्रीम. आता झोपून उठलीस ना तू, हा. तर गाईस बघा, आता पप्पा गेले आराध्याचे आणि ही जी मस्ती झाली चालू. आत्मी किचनमध्ये आली, रडली, मला आईस्क्रीम पाहिजे. पप्पा समोर तर काही आवाज नव्हतं थोडं पण, की असं दाखवते की मी लय शरीफ आहे, मी अजिबात काही करत नाही. आणि आता पप्पा गेले ना, हे बघा बसले आईस्क्रीम खायला. बघताय ना, बसली ती आईस्क्रीम खायला. आणि मी जेवण बनवते आतमध्ये. तिला माहिती पडलं ब्लॉगशी स्टार्ट केली मम्मीनी. मध्ये मध्ये थोडासा रडायचं, आपण म्युझिक द्यायची, रडायची है ना अनन्या, हां बॅकग्राऊंड. आणि इथं मी कांदा कापते. कांदा कापता कापता बाहेर गेली मी. आणि इथं मी काय केलं माहिती आहे, डोळ्यातून जास्त पाणी येतं, कांदा कापताना डोळ्यातून जास्त पाणी येतं ना आपल्या. तर मी काय करते, कांदा कापून साईन ठेवते मी 5-10 मिनटं पाण्यामध्ये. मग आपल्या डोळ्यातून पाणी अजिबात येत नाही, डोळे झोंबत नाही. आतापर्यंत इतके कांदे कापली मी, पण अजिबात पाणी नाही आलं डोळ्यातून माझ्या. तुम्ही पण ही ट्रिक ट्राय करा. आणि तुम्ही करत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की आम्ही पण करू असंच. तर मी अशीच करते हमेशा. पहिला कांदा कापून ठेवते, पाण्यामध्ये भिजत घालून ठेवते 5-10 मिनटं. मग त्यानंतर कांदा चिरून घेते, पूर्ण बारीक बारीक कापून घेते. मग डोळ्यातून पाणी वगैरे अजिबात काही येत नाही. तर मी इतका कांदा कापले तरी बघा काय का डोळ्यात पाणी अजिबात नाही आहे. चला गाईस, मी जेवण बनवून घेते पटापट, खूप उशीर झाला आहे. खूप बोलते मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं तर. हे बघा, हे काय सांगा मला. हे कोथिंबीर आहे. आणि हे बघा असं दिलं ना मस्तपैकी, मी ऑनलाईन मागवलं आहे मी. इतकं छान दिलं आहे. ते असं ना फुलाचा गुच्छा आपण देतो कोणाला सरप्राईज भेट, हे बघा तसं आहे. हे 2 मागवलं आहे, 8 रुपयाला एक. हे 8 रुपयाला एक आहे, 2 मागवले. हे बघा छान वाटतं ना असं आनंद. हां, आपण देतो ना कोणाला पण असं गुच्छा असं फुलाचा. इथून ओपन आहे पूर्ण, खाल्लं पण ओपन आहे. हां, खाल्लं बी ओपन आहे. पण असं आपण आता सॉरी, आता मी विचार केला आहे, कधी कोणाला भेटायला जाईल ना, फुलं जर खूप महाग घेतला तर हेच घेऊन जाईल, कोथिंबीरचा गुच्छा, आणि देईल त्यांना भेट. हे या. चला काही जेवण म्हणून घेते. खूप बंकर झाली, खूप मस्त झाली. आता बघा पसरा पडला, असंच पटकन बनवून घेते जेवण वगैरे. तर गाईज या जेवायला सर्वांनी. जेवण झालं आहे माझं. चिकन फ्लाव आणि सुक्का कलेजी.
केलं आहे मी. आणि आता बसले खायला आम्ही सर्व. आदित्य, अनन्या, मी आहे आणि आराध्या पण आहे. पप्पा तिथे बाहेर गेले, ते आता येतील कधी तेव्हा जेवतील. या तुम्ही पण जेवायला मस्त टेस्टी टेस्टी यमी यमी जेवण केलं आहे. हे बघा, चिकन लेग पीस आणि ही सुकी कलेजी, मस्त फ्लाव केलं आहे, चिकनचं फ्लाव आणि सुकी कलेजी केलं आहे आणि पाण्यासोबत घेतलं आहे. तर तुम्ही पण या जेवायला. इथे बसले आराध्या, तिचं पण चिकनचंच फ्लाव आहे, चिकन फ्लाव आहे तिचं पण तिचं कसं साधं आहे ना. कसं वाटतं आराध्या? टेस्टी आहे. आणि इथे बसले अनन्या जेवायला. आणू कसं आहे जेवण? मस्त एक नंबर आहे ना. गरम आहे थोडं तिचं जेवण. आणि इथे बसला आदित्य, ती जागा आदित्यची फिक्स आहे, तिथेच बसून असतो हमेशा तो, है ना आदित्य? कसं झालं जेवण? मस्त एकदम ना. तर चला गाईस टेस्ट करूया. मस्त एकदम एकदम छानपैकी झालं आहे जेवण. चिकन लेग पीस हे बघा. तर या तुम्ही पण जेवायला. जेवते मी. हे बघा, सुकी कलेजी, मस्त यम्मी टेस्टी. आमच्या घरामध्ये दर शनिवारी रविवारी नॉनव्हेज बनतं. तर आज बनलं आहे नॉनव्हेज. आता माझे मिस्टर बाहेर गेलेत, ते येतील, मग ते नंतर जेवतील.